गडचिरोली जिल्ह्यात बरेच दिवसानंतर उशिरा का होईना मान्सूनने हजेरी लावली। मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील अपुऱ्या आणि निकृष्ट पर्यायी व्यवस्थेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग पहिल्याच मुसळधार पावसात ठप्प झाला आहे। मोसम गावाजवळ पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली। यामुळे प्रवाशांना तब्बल 5 ते 6 तास रस्त्यावरच थांबावे लागले। पुसुकपल्ली फाट्याजवळही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। या रस्त्यावर अनेक ठिकाणी चिखल झाल्याने दुचाकी स्वारांनाही मोठा त्रास सहन करावा लागला। दरम्यान काही ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली, तर काही ठिकाणी संथ गतीने तात्पुरती व्यवस्था करण्यात येत होती। मात्र पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी व्यवस्था कोलमडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। आम्ही सकाळी 7:30 वाजता धामरंच्यावरून निघालो। 9 वाजताच्या दरम्यान आम्ही 9-9:30च्या दरम्यान मोसमच्या नाल्याजवळ आल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्णपणे हा नाला वाहून गेल्याचे दिसून आल्यामुळे या ठिकाणी पूर्ण प्रवासी आणि वाहतूक खोळंबलेली आहे। माझ्या गाडीमध्ये जवळपास 75 ते 80 प्रवासी आहेत। त्यामध्ये गरोदर महिला, लहान मुले, वृद्ध असे प्रवासी असून आज ते या ठिकाणी जवळपास 2 तासापासून ताटकळत पडलेले आहेत। गाडीमध्ये या ठिकाणी कुठलीही प्रवाशांच्या खाण्याची, पाण्याची किंवा गरोदर महिलांच्या व्यवस्थेची कुठलीही या ठिकाणी व्यवस्था नाही। त्यामुळे हा जो या ठिकाणी पुलिया बनवण्याचं काम सुरू केलं, त्याची जर रपटा आणि हे बाजू वळण मार्ग जर व्यवस्थित झाले असते अगोदर, तर ही आज या ठिकाणी वेळ आली नसती। या कंत्राटदाराने वळण मार्ग व्यवस्थित बनवले नसल्यामुळे आज या ठिकाणी पूर्णपणे वाहतुकीचा खोळंबा होऊन सर्व सामान्य नागरिकांना तसेच आमच्या प्रवाशांना या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागत आहे।